श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो हीच स्वामी आई चरणी प्रार्थना. शास्त्रानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते नियम पाळायचे आहेत? या 3 साड्या चुकूनही वटपौर्णिमेला घालू नये. गर्भवती महिलांनी काय करावे? एकच कुंडी वापरावी का? उपवास कसा करावा? जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते खूप अशुभ मानलं जातं. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणामही भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या आपण जाणून घेणार आहोत. अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. आणि आता यावर्षी 29 जून सोमवार रोजी वटपौर्णिमा आलेली आहे. ही वटपौर्णिमा का साजरी करतात? सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले आहे. ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाचे मनोभावे पूजन करतो. म्हणजे देवतुल्य असे हे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश अशा तीनही देवतांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सुवासिनी स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच यावर्षीची ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:35 ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्ती 29 जून 2026 या वेळेला आहे. उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यावर्षी वटपौर्णिमेची पूजा सोमवार 29 जून 2026 ला साजरी करायची आहे. वटपौर्णिमा व्रत पूजा कधी करू नये? 28 जून 8:35 रविवारी रोजी सकाळी 8:35 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जूनला 8:48 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. राहू काळ 29 जून रोजी सकाळी 6:44 पासून ते 8:27 पर्यंत राहू काळ आहे. शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे शक्यतो राहू काळामध्ये वडाची पूजा महिलांनी करू नये. म्हणजेच 8:27 नंतर पूजा करणे अनिवार्य राहील. आपल्याला भोलेनाथाचा दिवस आहे. सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाईघाईने वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. पण असं करू नका महिलांनो. सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. तर या दिवशी असं लवकर उठायचं आहे. हळद टाकून आंघोळ करायचे आहे. म्हणजे लक्ष्मीनारायण दोघेही प्रसन्न होतील. पूजाविधी, साहित्य, मुहूर्त. या दिवशी कोणते शुभ रंगाच्या साड्या घालाव्या, कोणत्या नेसू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या घालू नये, गरोदर महिला असतील, मासिक धर्माच्या महिला असतील तर काय करावं, काय टाळावं, कोणते नियम पाळावेत, कोणत्या शुभवेळी पूजा करावी व कोणत्या वेळी करू नये हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. वडाच्या झाडाची पूजा केल्याने तीनही देवता प्रसन्न होतील. काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील. या दिवशी महिलांनी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छानशी विधिवत पूजा करायची आहे. सोमवार आलेला आहे. आपल्या भोलेनाथांचा दिवस आहे. माता पार्वतीची सुद्धा विधिवत पूजा करायची. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची. मूर्ती असेल, फोटो असेल पुसून घ्या. मूर्ती असेल तर छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे. आता तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरीही चालेल, पण गहू आणि आंबा घ्या, त्याने देखील ओटी भरली जाते.
तरीही चालेल. तुळशी मातेची पूजा करा आणि आपल्याला ज्येष्ठ वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे. आपण इतर वेळी तांदळाची ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 सुवासिनींची ओटी भरतो आंब्याने, तेव्हा गव्हाला खूप महत्त्व दिलं आहे. महिलांनो, या दिवशी गव्हाचाच वापर करायचा आहे. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना, 5 सुवासिनींची ओटी भरताना तुम्ही मोठमोठे असे गहू वापरायचे आहे. तांदूळ वापरू नका. गव्हाला खूप महत्त्व आहे. सोन्यासारखं सुख, ऐश्वर्य तुमच्या ओटी देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल, म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितकं महत्त्वाचं आहे, तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचं झाड 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगते. यासुद्धा त्यांचे सौभाग्य म्हणजेच पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाडे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते, त्याचप्रमाणे पतीला सुद्धा असे दीर्घ आयुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वरांच्या चरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती भेटावा यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेचं व्रत करत असतात. वटपौर्णिमा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून शृंगार परिधान करावे. व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर, पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादं ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावे. आंबा, हळद, कुंकू यासारख्या गोष्टी ठेवाव्या. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद देखील मिळतात. वटपौर्णिमेला कोणती साडी नेसू नये? वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. हिरवा रंग हा सुख सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे, म्हणून हिरवा रंग जास्त करून वापरा, परिधान करा, तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल, हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे. प्रत्यक्ष माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, आपल्या गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे, म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल ती तुम्ही परिधान करू शकता. परंतु या दिवशी चुकून सुद्धा काळा रंग, पांढरा रंग या दिवशी परिधान करू नका. तसेच मासिक पाळीत वापरलेली साडी चुकूनही वटपौर्णिमेला घालू नये आणि सुतकमध्ये वापरलेली साडी देखील वटपौर्णिमेला घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाचे डाग असतील तर अशी साडी देखील तुम्ही वटपौर्णिमेला घालू नये. पूजा झाल्यावर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग असलेले तुम्ही घरचे कपडे देखील या रंगाचे परिधान करू नये. सोमवार आलेला आहे. वटपौर्णिमेमा शुभच रंग आपल्याला परिधान करायचे आहेत. हिरवा रंग परिधान करा. लाल, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा या कलरच्या साड्या आपण घालू शकतो. सौभाग्यवती महिलांनी काचेच्या बांगड्या या दिवशी हातात नक्की घालायच्या आहे. आधीच्या असतील तर 4 दिवसात वगैरे वापरलेल्या असतील तर कुठे गेलेल्या असतील तुम्ही सुतकात वगैरे, तर अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन बांगड्या घ्या. जरी कमी भरल्या, तुम्ही 6 भरल्या तरीही चालेल. कपडे मात्र 4 दिवसात वापरलेले वगैरे नसावे. असे कपडे घालून सुद्धा चुकूनही महिलांनी वडाची पूजा करू नये. वडाची पूजा करताना झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करताय तर असं करू नका. कारण जर वडाचे झाड लावायचं असेल तर वडाचं तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि झाडाची पूजा केली आणि नंतर हे झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तर अतिशय उत्तम. पण फांद्याची पूजा करू नका. फांदी तोडण्याची चूक अजिबात करू नका. या दिवशी आपल्याला झाडाचीच पूजा करायची आहे आणि बऱ्याच महिला फांद्याची पूजा करत असतात. पण
चुकून सुद्धा असे करू नका. फांदी तोडायची नाही, झाडाचीच पूजा करायची आहे. बऱ्याच ठिकाणी झाडं असतात, आपण झाडाखाली जाऊन पूजा करा. या दिवशी कुणाचा अपमान करू नका, कुणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून घेईल, मान सन्मान करून घेईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मान सन्मान करायचा आहे, कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. या दिवशी मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या. जेवढी झाडं लावता येईल तेवढी झाडे आपण लावायचे आहे. या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचे झाड लावा. तुळस लावता आली तर तुळस लावा किंवा इतर झाडं लावायचे असेल तुम्हाला तर अतिशय शुभ दिवस आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. महिला नियम शांत ठेवा आणि अगदी प्रसन्न मन ठेवा. प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या, व्रत उपवास फळ देऊन जातं, म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा. या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे आपल्याला? 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत, शेंदूर, 1 गळसरी, कापूर, पंचामृत, दूध. पंचामृत नसेल तर कच्चं दूध, पूजेचे वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबा, दूर्वा, गहू, फुलं. तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हारही घेऊन जाऊ शकता. यावर सर्व वस्तूंची आपण नेहमीच पूजा करत असतो. आपल्याला सर्व महिलांना माहीत आहे. प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. नंतर पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची आहे. आपल्याला प्रथम पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा वाहून पंचोपचारे पूजा करायची आहे. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध, पंचामृत, पाणी अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, फुलं पूजा करायची आहे. नंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे. सौभाग्याचे अलंकार आणलेले असेल, सौभाग्याचे अलंकार अर्पण करायचे आहे. मुठभर गहू आणि आंबा याची सावित्री मातेसाठी तुम्हाला वडाच्या झाडाखाली ओटी भरायची आहे. जशी दरवर्षी पूजा करता पंचोपचारे तशी पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबत आयुष्य सुखाचे, समृद्धीने, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नंतर तुम्ही काही खाल्लं तरीही चालेल. काही महिला काय करतात तर वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आता तुमची जशी परंपरा आहे, काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेले की लगेच उपवास सोडत असतात, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात. 4 दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार केला तरी आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. पूजा करू नका. जर तुम्हाला 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल तर चुकून सुद्धा वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका, नाहीतर पोटात बाळाला कालसर्प दोष लागण्याची शक्यता असते. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे. या वर्षी पूजा करू नका आणि 1 ते 6 महिने झाले असतील तर तुम्ही वडाच्या झाडाखाली मग तुम्ही हळद, कुंकू, फुलं वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरीही चालेल. ही ओटी भरू नका आणि कोणाकडूनही ओटी भरून घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका. शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका. पण चुकून गेलात तर फेऱ्या मारू नका. कोणाकडून ओटी घेऊ नका. फक्त आपला जो दोरा आहे तो वडाच्या झाडाला गुंडाळायचा असतो. तो सूत फक्त तिथे अडकून या, म्हणजे त्याच्यातील दोरा वरील दोऱ्यामध्ये अडकवा आणि खाली सोडा. मग गरोदर स्त्रियांनी, महिलांनी हे नियम जर पाळायचे आहेत. आता महिलांनो, आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यानंतर एकेकाचा सूतगुंडी दुसऱ्याला देऊ नका. ही चूक अजिबातही करू नका. काही ठिकाणी बघितलं आहे की 7 फेरे मारून घेतात आणि दोरा तोडून दुसरीला देतात, तर अशी चूक अजिबात करू नका. वडाला 7 फेरे मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा तिथेच अडकवायचा आहे. नाही तोडण्याचा, कापायची चूक अजिबात करू नका. वडाची पूजा करत असताना बरोबर स्वतःचा धागा घेऊन वडाच्या झाडाखाली जा. आधी आपल्या पूजेचं ताट तयार करायचं आहे. सगळ्या वस्तू आहेत का नाही काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची गुंडी असायला हवी. बघा, अगदी सख्या बहिणी जरी असाल तर तुम्ही एकमेकींना स्वतःची गुंडी देऊ नका एकमेकींना. तर या गोष्टी आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पाळायच्या आहेत. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.